नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्मे अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा मंगलमूर्ती वक्रतुंड तू महागणपती. वंदन करुणी तव चरणाप्रती वरप्रसाद मागतसे. तू होऊनी कृपावंत ठेव श्री वरदहस्त. सहाय्य करुणी मजप्रद कार्य न्यावे पूर्णत्वा. तुझे करिता प्रथम पूजन कार्य होतसे ते निर्विघ्न. ही माझे या मनीची खून म्हणून चरण धरीत असे. माय सरस्वती श्री शारदे तुझी कृपा मला लाभू दे. ग्रंथरचना सुगम होऊ दे तुझ्या कृपा प्रसादे. तू उभी पाटीस ब्रह्मनंदिनी विना पुस्तक हंसवाहिनी. शब्दकलेची जी स्वामिनी ती शारदा नमितो मी. माते मी तर आज्ञे बाळ तू माता अति कनुवाळ. पूर्वी मनीची माझ्या आळ या कवित्व रचनेची. देवगुरुनी शब्दभंडार कल्पना फुलोरा फुल सुंदर. शब्द फुलांची माळ सुंदर गुंफून तयार होऊ दे. पुष्पमाला घालून श्रीकृष्णास त्यांचा आशिष या कार्यास. प्रार्थना त्या पुरुषोत्तमास अधिक महात्मे लेखना. गुरुप्रदा त्या एक प्रार्थना साह्य भावे या ग्रंथ लेखना. तुम्हीच देऊनी अंतप्रेरणा न्यावा ग्रंथ पूर्णत्वा. तुम्ही होऊनी मायतात पूर्वी माझ्या मनीची हित. कृपादान भिक्षा झोळीत घालवी या भक्ताच्या. माय बाप संतजन कवी लेखक आणि विद्वान त्या सर्वांचे करुण नमन आशीर्वाद मागत असे. आता नमितो वाचक श्रोता जो जिज्ञासू आता मोठा. सन्मुख बैसला श्रवणा करता या अधिक महात्म्याच्या. तयांना माझी एक विनवणी मी नसे विद्वान कोणी. मी भाबडा भक्त अडाणी आहे त्या श्रीहरीचा. त्याने प्रेरणा असे दिली म्हणून लेखनी उचलली. तोच वदवेल कथा आगळी अधिक मास महतीची. ब्रह्मनारदीय पुराणामधले अधिक मासाचे महात्मे चांगले. निवेदनास ते आहे घेतले येथे तुम्हा कारणे. मूळ संस्कृत श्लोकरचना ती कळावी सहज कुणा. म्हणून प्राकृत व विरचना केली सुगम आणि सोपी. असो आता प्रारंभी करूया कथा भागाकडे वळूया. कोठे कथा घडली पाहूया कोणी काळी ती कशी. नैमिष्य नावाच्या अरण्यात जमले असता साधू संत. धर्माचे होते चिंतन करीत लोकोपकारा कारणे. यज्ञसत्र तेथे चालले म्हणून साधू संत गोळा झाले. ऋषीमुनी आले एका स्थानाला करण्या धर्म विचार. कोणी ऋषी कोणी मुनी कोणी योगी कोणी ज्ञानी. शशी समते शीतल कोणी कोणी प्रतिभास्कर. कोणी शांत कोणी कोपिष्ट कोणी ब्रह्मज्ञानात श्रेष्ठ. कोणी विद्या पारंगत शास्त्रपंडित ते कोणी. आले असती पैल देवल सुमतू सुमती आणि कपिल. विपलायन कश्यप आणि झाली अपस्तंभ तैसाची. शरभंग मांडवे अगस्तीही वितराग आला वामदेवही. अंगिरा सुतिशन मुनिवर कातयान निरंतर. आले ते गौतम बहुधीर या सत्संगा कारणे. कौशिक ऋतू गालव अति बुब्रू मौन भार्गव. त्रिशक्ती महाग्रीवभूत आणि बोधायन. ऋतू संस्कृती कनाद वसु कौडिन्ये हरित. महातपस्वी तो शतानंद शकुशन ऋषी सवे. गर्ग जमग्नी पंख महाद्वाज आणि विभांडक. सोबत धोमे उदालक विलाशन कर्कश विष्णुवृद्ध. जय जज्वर जंगम पारण महाशर जैमिनी महोदर. पुरु महाकाय ऋषीवर महाभाऊ आणिक महाबल. शांडिल्ये करून जैसा काल महासेन अर्थपिंगल. उद्भव भाऊ थोर तो ऐसे अनेक ऋषीवर थोर. सवे घेऊन शिष्य परिवार आले त्या स्थानी. अपार मेळा जमला सगळा एकत्र जमुनी सर्वजन. एकची करीती विचार जाण काय केल्याने होईल कल्याण. कलियुगी मानवाची कलियुगी या मनुष्य प्राणी. दुःख पार भोग जीवनी धर्माचरण त्याचे हातूनी. न घडे उचित संसारी पुण्यकर्म ना हातून घडती. पापाची वाढतसे गती अंती यमलोकाची गती. नरके यातना ना चुके कैसी सुटका यातून जीवाची. घडेल कैसी जोडणी पुण्याची कोण मार्ग उद्धाराची. वाट जीवा उमकेल
ऐसी चर्चा चालली असता, आला त्या वनी अवचिता, तपस्वी सूत नामक मोठा. शिष्योत्तम जो व्यासाचा, तो सूत नसे सामान्य कोणी. प्रतिभास्कर महाज्ञानी, विद्वान पंडित मधुरवाणी. गोड त्याची प्रसादिक, शंखचक्रा मुद्रांकित. प्रसन्न वदन त्या शोभत, मस्तकी जटांचा मुकुट. शोभायमान दिसत असे, तुळशी माळा त्यांच्या गळा. वाचे श्रीकृष्ण नामाचा लळा, कृष्ण भजनी नित्य रमला. सा हरिभक्त तो जाणे, सकळ शास्त्राचे पार. कर्म करे तो परोपकार, तयापासी ज्ञानभंडार. हे जाणती ऋषीजन, तरी प्रशंसून तयाप्रत. काय बोलती झाले समस्त, तू ज्ञाता सकळ शास्त्र पंडित. व्यासानुग्रहित शिष्यवरा, तुला आमची एक विनंती. मानव कल्याण घडेल जगती, ऐसी साधना ती गोमती. कोणती असे ती सांग, ते ऐकून त्यांचे वचन. संतुष्ट सुताचे मन, तो म्हणे तुम्ही उचित प्रश्न केलात. लोकहितात लोककल्याण, हा हेतू तुमचा भाव कळला. परोपकाराचा मार्ग सांगेन, उद्धाराचा व्हावया तो कलियुगी. तो म्हणे मी तुम्हाप्रत, भक्ती मार्ग दाविन सुबट. तया आधी थोडे वृत्त, माझे सप्रेम श्रवण करा. तीर्थयात्रा मी करीत करीत, जाता त्या हस्तिनपुरात. मद तेथे झाले श्रुत, परीक्षित गेला असे वना. तोच 16 वर्षाचा कुमार, महातेजस्वी अतिसुंदर. पातला भाग्य शिवकुमार, ब्रह्मवेत्ता तेजस्वी. महाज्ञानाचे जो निधान, मुक्तीचे श्रेष्ठ ते अधिष्ठान. नित्य श्रीकृष्ण नामस्मरण, चाले ज्याचे अंतरी. चंद्र जैसा त्या तारांगणात, बैसे का जैसे तारकांच्या समवेत. तैसा त्या ऋषी समुदायात, शोभे सुखदेव तो. येथे ब्रह्मनारादीय पुराणाचा पहिला अध्याय त्या महात्म्याचा प्राकृत ओवीबद्ध रचनेचा झाला असे संपूर्ण. चंता जनार्दनाच्या चरणावर नतमस्तक होऊन विनवणी करते. हा पहिला अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पित. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.